नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी। आपण ओल्या नारळाची बर्फी करायची आपल्याला, त्यासाठी आपण नारळाची साल काढून घेऊया। ओल्या नारळाची बर्फी करण्यासाठी आपण घेतले लहान मोठे आकाराचे 4 नारळ, तूप, वेलची, बदाम, साखर। चला आपण आता नारळ फोडून घेऊया। आपण आता नारळ फोडून घेणार आहेत। आपले खोबरं फोडून झालेत। आता आपण नारळाच्या करवंटीमधनं खोबरं बाजूला काढून घेऊया। आपले खोबरे फोडून झाले, त्याचे आता छोटे छोटे काप करून आपण मिक्सर मधनं काढून घेऊ। पण खोबऱ्याचे काप केले होते ते मिक्सर मधनं आपण बारीक करून आणलेले आहेत। आपला किस बघा किती बर्फी करण्यासारखा तयार झालाय। तो आता आपण बाजूला ठेवून बर्फीत टाकण्यासाठी वेलची बारीक करून घेऊ। त्यासाठी हिरव्या 2-3 वेलच्या, आणि वेलची बारीक होत नसते म्हणून त्याच्यात थोडी साखर टाकून घेऊ। आपली वेलची बारीक करून झालेले बर्फीला वरती डेकोरेट करण्यासाठी आपण बदामाचे छोटे छोटे काप करून घेऊ। तुम्ही काजू पिस्ताही टाकू शकता, पण आम्ही बदामाचेच काप करतो। तुम्ही पण याच्याने करून बघा किती छान काप होत आहे। आपली कढई तापली, त्यात आता तूप टाकून घेऊ। आपलं तूप गरम झालं की आपण खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत। आपलं तूप गरम झाले, त्यात आता किस टाकून घेऊ। आता 5 ते 10 मिनिटांसाठी आपण किस चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत। खोबऱ्याचा किस तुपात चांगल्या प्रकारे परतून घेतलाय, त्यात आता आपण साखर टाकून घेऊया। 2 वाट्या साखर टाकून घेऊ। साखरेचं पाणी सुटलं म्हणजे किस पण छान शिजून जाईल आणि आपली बर्फी पण छान येईल। आपले साखरेचं पाणी सुटलं, त्याच्यात आपला खोबऱ्याचा किस छान प्रकारे शिजून गेलाय आणि आपलं हे मिश्रण बर्फी करण्यासाठी तयार झाले। त्यात आता आपण कुटून घेतलेली वेलची टाकून घेऊन थोडेसे काजू बदामाचे काप टाकून हे चांगलं मिक्स करून घेऊ। मग आपण बर्फी करायला घेऊ। आपलं मिश्रण आपल्याला कोरडं वाटत असेल तर त्यात थोडासा दुधाचा वापर आपण करू शकतो। एखाद्या खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, एखाद्यामध्ये कमी राहतो, तेव्हा आपण दुधाचा वापर करू शकतो। आता आपण ताटाला तूप लावून घेतले, त्यात आपण शिजलेला खोबऱ्याचा किस टाकून घेऊ। आपलं मिश्रण गरम आहे, त्यामुळे कलथ्याचा वापर करून आपण मिश्रण पसरून घेऊ। नंतर आपण तेलाचा किंवा तुपाचा हात लावून तेलाचा व तुपाचा हात लावून आपण हाताने थापून घेऊ, म्हणजे आपली बर्फी छान होईल। ओल्या खोबऱ्याची बर्फी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आपलं मिश्रण थापून झाले, त्यात आता डेकोरेट साठी घेतलेले बदामाचे तुकडे टाकून देऊ। ते पण थापून घेऊ, म्हणजे बर्फीला चिपकून जाते। आता मिश्रण थोडंसं गार होऊ, मग त्याच्या वड्या करू। आपलं मिश्रण गार झाले, त्याच्या आता आपण वड्या पाडून घेऊ। पिझ्झा कटरच्या सहाय्याने पाडून घेते। तुम्ही चाकूचा पण वापर करू शकता।
आणि आपल्या आवडीनुसार आकार पण देऊ शकतो। आमची रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडणार आहे। आपल्या वड्या पाडून झाले ते आता आपण काढून घेऊया। आपण आता आपल्या वड्या काढून घेऊया। हे बघा किती छान प्रकारे आमची वडी तयार झाली। आमची खोबरा बर्फी तयार झाली। एकदा तुम्ही नक्की करून पहा। आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आता आम्ही आजींना एक तुकडा खायला देतो बर्फीचा। आजी सांगा कशी झाली? खूप छान झाली।